हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण अरुणाचल प्रदेशचा स्पेशल असा खर्जी राईस बनवणार आहोत। लहान मुलांना तर हा भरपूर आवडतो, कारण एक चीज असतं। तर आता आपण याची रेसिपी बघून घेऊया। सर्वात आधी इथे मी मिक्सरच्या भांड्यात ह्या लाल मिरच्या घालते, ज्या मी 10-15 मिनिटांसाठी गरम पाण्यात भिजत घातल्या होत्या। त्यात एक टोमॅटो, 5-6 लसूण पाकळ्या, एक मोठा चमचा आल्याचा कीस। मी त्या आल्याचा कीस घेतलाय, तुम्ही तुकडे पण घेऊ शकता, पण कीस असेल तर तो पटकन व्यवस्थित पेस्ट होते त्याची। त्यानंतर 1 वाटी मोझरेला चीज, त्यात 1 वाटी पाणी घालते आणि मिक्सर मधून याची पेस्ट करून घेते। आपलं वाटण रेडी आहे। इथे मी कढई तापत ठेवलेली आहे, त्यात 1 मोठा चमचा आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल तापलं की आपल्याला पातीचा कांदा घ्यायचा आहे। पातीच्या कांद्यातला जो पांढरा भाग असतो तो मी बारीक चिरून घेतलेला आहे। जवळपास 1 वाटी मी पातीचा कांदा घेतलेला आहे। कांदा आपण छान परतवून घेऊया। कांदा मऊ झाल्यावर त्याचा रंगही थोडा चेंज झालाय। आता आपण जी पेस्ट केली होती ती यात घालायची आहे। आपण आता आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे। आपले वाटण 2-3 मिनिटं शिजवल्यावरती आपण आता पातीचा कांदा घालणार आहोत। 1 वाटीभर मी पातीचा कांदा घेतलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ। आता मीठ घालताना थोडंसं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपण चीज वापरलेला आहे, त्यातही मीठ आहे, तर त्या अंदाजाने आपण मीठ वापरणार आहोत। त्यानंतर मी ह्यात काळी मिरी पावडर घालते, 1/2 चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे। आता आपण यात राईस घालणार आहोत। ते 1 मोठा बाउल मी राईस घातलाय, जो आधीच मी शिजवून घेतला होता। तुमच्याकडे शिळा भात असेल तरी तो चालेल। ताजा भात वापरणार असेल तर थोडा तो कडकडीतच ठेवायचा, एकदम मऊ भात नाही शक्यतो करायचा। त्यामुळे मस्त ढवळून घेऊया। आता 3-4 मिनिटं मी व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे। ह्यावरती परत मी थोडासा कांद्याची हिरवी पानं थोडीशी घालून घेते, बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि यावर आता मी झाकण ठेवते आणि 2-3 मिनिटं फक्त वाफ देऊन घेते। 2-3 मिनिटं आलेली आहेत, झाकण काढून घेते। आपला राईसही रेडी आहे। एकदा आपण व्यवस्थित मिक्स करूया आणि सर्विंग प्लेट मध्ये काढूया। आपला खर्जी राईस खाण्यासाठी रेडी आहे। वरना गार्निशिंग साठी थोडीशी कोथिंबीर घालते। फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक्यू।